प्रकारची जर सबब या ठिकाणी मंडळाने ऐकून घेतली तरी कबड्डी स्पर्धा 2 मैदान असून देखील 24 संघ आटपायला आपल्याला सकाळी 7 वाजता सहकार्य करा. खेळाडूंचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे असेल. अन्यथा जर एखादा संघ या कबड्डी स्पर्धेमध्ये मात केला तर मात्र आपण या ठिकाणी आपली कंप्लेंट घेऊन येऊ नका. बघा त्या ठिकाणी मैदान क्रमांक 1 वरती पहिल्या 2 वरती पहिल्याच चढाईमध्ये घणाघाती हल्ला आपल्याला बघायला मिळतोय. राज पाटीलच्या माध्यमातून एका चढाईमध्ये 4 गोल. जबरदस्त कामगिरी. वादळ आणि कोणा चला लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्या. आपल्यासाठी सामना थांबलाय. तसं धैर्य संघ आपण देखील कुठे आता लवकरात लवकर मैदानाकडे गेला. चला या ठिकाणी वादळ खारीपाडा संघ उपस्थित झालेला आहे. प्रतिस्पर्धी जय हनुमान धैर्य आपण त्वरित चला. जय हनुमान धैर्य आपण चला मित्रांनो. वादळ खारीपाडा संघ आलेला आहे. चांगल्या प्रकारे साथ त्याला मिळेल यामध्ये मात्र शंका नाही. हे 2 खेळाडू निश्चित आपल्या संघाला या कबड्डी स्पर्धेमध्ये आपल्याला शेवटच्या फक्त निर्णयावर देखील आपण इथे हजर झाला नाही. अन्यथा आम्हाला कठोर निर्णय घ्यावे लागतील. चला मैदान क्रमांक 2 वरती आपल्या होणार सामना असेल. शिवाई बांधण मरितवी धैर्य आपण तयारीत राहा. शिवाई बांधण विरुद्ध मरितवी धैर्य दोन्ही संघांना विनंती आपण तयारीत राहा. घोडा लेखक आपण मैदान क्रमांक 1 कडे चला. घोडा लेखक मैदान क्रमांक 1 कडे घोडा लेखक या. क्रमांक 1 वरती संघ पाहायला मिळतोय जय हनुमान धैर्य. तर मैदान क्रमांक 2 वरती अंतिम विजेता संघ अर्थातच नवतरुण कारावी. तर मैदान क्रमांक 1 वरती अंतिम उपविजेता जय हनुमान धैर्य असे दोन्ही संघ या ठिकाणी रसिकांना आज पाहायला मिळणार आहेत. खरोखर रसिकांसाठी पर्वणी ठरणारी कबड्डी स्पर्धा आज आपण दर्याबाबती मित्र परिवार तथा ग्रामस्थ मंडळ नागाव यांच्या माध्यमातून साजरी संपन्न करतोय. साकार जातीय एक महत्वपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये नामांकित कबड्डी स्पर्धा अर्थातच 33व्या वर्षातील क्रीडा महोत्सव आपल्याला बघायला मिळतोय. दर्याबाबती मित्र परिवार आयोजित पुन्हा एकदा सराईसर निघाला. या रायगड जिल्ह्याचा एक वाजवी बारा एक जबरदस्त डायनामिक पर्सनॅलिटीचा खेळाडू अर्थातच राज पाटील रुपे वादळ त्या ठिकाणी मैदान क्रमांक 2 वरती धडकत आहे.
बघा वाऱ्यासारखा वेगवान, चित्यासारखा चपळ आणि निश्चितच बुलेट ट्रेन प्रमाणे हा खेळाडू जबरदस्तरित्या कार्य करत असतो. खेळाडूंना बघायला मिळते. यावेळेस मात्र मैदान क्रमांक 1 टीम सुरू होते. त्या ठिकाणी चढाईसाठी झाला ओंकार मिस्त्री वादळ खालील मोठ्या संघाचं एक फक्त वादळ आपल्याला बघायला मिळतं. ओंकार मिस्त्रीच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. खऱ्या अर्थाने रायगड जिल्हा झाला कारण आपल्याला छत्रपती शिवरायांची राजधानी म्हणून मिरवण्याचा या ठिकाणी मान मिळाला. त्या छत्रपतींचा जयघोष पुन्हा एकदा बहरलेल्या क्रीडा नगरीमध्ये आपण करूया. पण श्वासात रुखुनी मात्र डोळ्यात उकळी आग देव मुझे छत्रपती एक हिंद विभाग ती हातात धरली तलवार छातीत भरला पोराग आणि धन्य धन्य हा महाराष्ट्र आणि धन्य धन्य शिवाजी जाऊन शिवराज बोला छत्रपती शिवाजी महाराज की धन्यवाद. मैदान क्रमांक 1 किंवा मैदान क्रमांक 2 ज्या ज्या संघाला पुकार दिलेला आहे त्या दोन्ही चारही संघाने तयारी करायची आहे. मित्रांनो आपल्या लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे हे लक्षात घ्या. अगोदरच आपल्याला या स्पर्धेसाठी उशीर झालेला आहे त्यामुळे आपल्याला विनंती असेल की आपण सर्वांनी तयारी करायचं आहे. आणि आपल्या ग्रामपंचायत नागावचे माजी सदस्य ते नितीन दादा पाडेकर यांचं देखील या ठिकाणी आगमन होते. मी मंडळाच्या वतीने विनंती करतो आपण व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं. प्रवृत्त केलेला आहात सर्व सगळ्यांना विनंती आहे वेळेचं बंधन पाळा. तिसऱ्या पुकाराला संघ जर हजर नसेल तर तो बाद केला जाईल. मंडळाचा निर्णय आहे. तिसऱ्या पुकाराला संघ इथे हजर हवं. खरोखर चांगली चढाई मात्र इथे पाहिलं नाही. इथे मैदान क्रमांक 1 गुणांची कमाई मात्र चढाईपटू करतोय. खरोखर डो डायरेक्ट अर्थातच करोयामधूची स्थिती अशी असणारी चढाई मात्र एक यशस्वीरित्या चढाई मात्र चढाईपटूने पार केली. आणि आता तेवढाच प्रत्युत्तर खेळाडू त्या संघाच्या आता काय करतोय आपल्या संघासाठी म्हणून मी सांगायला विनंती करतो की आपल्याला पुकार दिल्यावर आपण तयारी करायचं आणि तिसऱ्या पुकाराला आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे जेणेकरून प्रेक्षकाला सामने बघता येतील आणि आपला खेळ बघता येतील याची नोंद देखील आपण नक्कीच घ्यायची आहे. धन्यवाद. तर मैदान क्रमांक 2 वर सुरू असलेला सामना ओंकार रेफरी वर्सेस नवतरुण या जिल्ह्याच्या अजिंक्यपद ज्या संघाने मात्र या वर्षी मिळवलं आणि भैरवनाथ पेठारी इथे झालेल्या नुकत्याच स्पर्धेमध्ये जो संघ अजिंक्य ठरला असा ओंकार रेफरी संघ आणि चढाईला मात्र गेला सिंग पाहूया आपल्या संघासाठी किती गुणांची व्हॅल्यू करतो हे देखील दिसतो. मनोहरजी ठाकूर यांच्या माध्यमातून रोख रक्कम 2100 रुपयाची देणगी मूल्यमापन प्राप्त झालेला आहे. तथा आदरणीय राजेंद्रजी ठाकूर यांच्या माध्यमातून देखील रोख रक्कम 2100 रुपयाची देणगी मूल्यमापन प्राप्त झालेला आहे. मंडळ आपला आभारी आहे. धन्यवाद.
सवाजवळ 85 विकसित करू नका. विनंती असेल 3 गुणांची एक संघटना विकायची आणि खरोखर पुन्हा एकदा 2 गुणांची मात्र कमाई मात्र चढाईपटू करतोय. वारंवार चढाई करतोय, वारंवार लढाई करतोय आणि वारंवार गुणांची कमाई मात्र चढाईपटू करतोय. आणि आता मात्र ओंकार मिस्त्रीच्या माध्यमातून ही चढाई पाहूया. मिस्त्री आणि पुन्हा एकदा ओंकार मिस्त्री आपल्या प्राणात परत करेल. एकदा कोण मात्र घेरण संघ, एकदा करिकोळा संघ. मी अनिल काका मानकर व सुनील काका मानकर यांना विनंती करतो, पण व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं आहे. दरवर्षीप्रमाणे चालली होणारी व संपन्न होणारी भव्य दिव्याची कबड्डी स्पर्धा. या कबड्डी स्पर्धेचा एकच वैशिष्ट्य असतं, ते म्हणजे 16 संघ, 16 टॉप संघ. या रायगड जिल्ह्यातील 16 संघ यांची भाग्यपत्रिका मात्र इथे असते. मात्र यावेळेला संघ आपल्या 16 संघापेक्षा जास्त संघ या स्पर्धेत सहभागी झाल्यामुळे पण 24च्या वर्षी ही स्पर्धा मात्र खेळवतोय. तर मी सर्व संघांना म्हणून वारंवार आम्ही विनंती करतोय की आपण लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे, जेणेकरून आपण 24 संघामध्ये ही स्पर्धा नीट खेळवता येईल. 24 संघाची स्पर्धा आपल्या प्रेक्षकांना त्याचा आनंद लुटता येईल, यासाठी आम्ही वारंवार आपल्याला पुकार देत असतो. आपण सर्वांनी पुकार दिल्यावर तयारीत राहायचं आहे. दुसऱ्या पुकाराला आपण लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. तर 24 संघाची भाग्यपत्रिका असणारी ही भव्य दिव्य अशी कबड्डी स्पर्धा, अर्थातच दर्यावर्ती मित्र परिवार व दर्यावर्ती क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित असणारी स्पर्धा. तर सोमेश्वरच्या कृपा आशीर्वादाने महाशिवरात्रीचं औचित्य साधून संपन्न होणारी कबड्डी स्पर्धा पाहूया. या कबड्डी स्पर्धेत यंदा कोणता संघ अजिंक्य ठरतोय, कोणता संघ या चषकावर आपलं नाव करतोय, कारण तेवढे भव्य दिव्य चषक या कबड्डी स्पर्धेसाठी इथे आपल्याला पाहायला मिळत आहे. तर कोणता संघ सरशी ठरणार, कोणता संघ इथून विजयश्री घेऊन देणार, हे मात्र तिथंच महत्वाचं आहे. आणि ओंकार नेतृत्वात चांगली चढाई मात्र इथे पाहायला मिळते. तर पुन्हा एकदा घेरण संघाला पाहूया आपल्या संघासाठी किती गुणांची कमाई करतोय, किती गुणांची लढाई करतोय, हे देखील तितकंच पाहण्याचा तास आहे. बोनस गुण देखील त्यासाठी असणार पाहूया. आणि खरोखर खोलवर चढाई करण्याचा त्याचा प्रयत्न होता, लातेनी घडी टिपण्याचा देखील प्रयत्न होता, पण कुठेतरी करिकोळा संघ. आणि आता मात्र एक चांगली पकड जेरबंद मात्र चढाईपटूला करण्यात मात्र आलं आणि करिकोळा संघाला एक गुण मिळवण्यात मात्र यश आलं. तर मैदान क्रमांक 2 साठी शेवटचा तिसरा म्हणजे अंतिम प्रकार शिवाई बांधण बजेट मणिदेवी धेरण. आपण तयारीतच राहा, आपल्याला लगेचच हा सामना संपल्यावर मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. शिवाई बांधण वर्सेस मणिदेवी धेरण आपल्यासाठी शेवटचा पुकार. तर इथे पुन्हा पाहूया येतो थांबतोय आणि मात्र गेट बंद करण्यात आणि कालावी संघाची देखील पकड तितकी मजबूत आपल्याला पाहायला मिळाली. तर इथे गेट संघात पुन्हा एकदा खरोखर असं म्हटलं जातं मूर्तीला पण किती महान. बरोबर ओंकार मूर्ती कितीही लहान असली पण तेवढ्याच एक बरोबर. आणि पुन्हा एकदा लोकांना भोजन मात्र पडतो तो घेरण संघाकडे. पुन्हा एकदा ओंकार मिस्त्री वारंवार चढाई करतोय, वारंवार लढाई करतोय आणि आपल्या संघाला विजय मिळवण्यासाठी तो प्रयत्न करतोय.
वेग वाढवण्याचा की वेग कमी करायचा हे मात्र ठरवलेलं आहे. पाहूया पेरण संघ कसा खेळणार तर वादळ खरीकवाडा हा संघ कशी सुंदर राहिला. दोन्ही संघ देखील एकदम तुल्य तेवढीच एकमेकांची सुंदर येताना मात्र मैदान क्रमांक 1 वर पाहायला मिळते. तर मैदान क्रमांक 2 वर वर्सेस पत्कार विष्णू एक संघ जो अंतराष्ट्रीय स्पर्धा अजिंक्य पदाचा अजिंक्य ठरलेला हा संघ तारावी इतर भैरवनाथ पेठा इथे झालेल्या सामन्यांमध्ये अजिंक्य ठरलेला ओंकार विष्णू संघ. आपल्या दर्यावरती मंडळाचे एक ज्येष्ठ आपल्या खेळाडूंसाठी बक्षीस लावलाय. अर्थातच बोनस जो खेळाडू चार गुण प्राप्त करेल त्यासाठी 501 रुपयाचं रोख बक्षीस त्या खेळाडूसाठी लावण्यात आलेलं आहे. अण्णा खरवले यांच्याकडून असलेलं बोनस प्लस 4 पॉईंट. पुकारलेला की आपल्याला मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. तरसुरे वर्षी सत्र गोवा तर मैदान क्रमांक 1 साठी 2 साठी शिवाई बांधण वर्सेस बळीदेवी धरण. आपल्यासाठी हा शेवटचा पुकार लक्षात घ्या. आपल्याला मैदानाकडे आपण तयारीतच राहा. मैदानाकडे यायच्या तयारीलाच लागा. शिवाई बांधण वर्सेस बळीदेवी धरण आपल्यासाठी हा शेवटचा अंतिम पुकार. तर मित्रांनो मैदान क्रमांक 1 च्या मागे जे प्रेक्षक होते त्यांना विनंती असेल आपण तिथे आपल्यासाठी गॅलरी केलेली आहे त्यामध्ये बसायचं आहे. जेणेकरून जे गॅलरी प्रेक्षक बसलेले आहेत त्यांना ही स्पर्धा बघता येत नाही. तर आपल्याला विनंती असेल आपण तिथे गॅलरीमध्ये जाऊन बसायचं नाही एका कोपऱ्यात जाऊन उभे राहायचंय. तर इथे मैदान क्रमांक तर मैदान क्रमांक 2 वरचा सामना संपतोय.